तर आज आपण ना बऱ्याच दिवसांनंतर आपण बुलेट चालवायला घेणार होतो. तर बुलेट पेक्षा ना बुलेटचा आवाजच एवढा भारी असतोय ना, त्यामुळे चालवायला आपण असं रुबाबदारावानी वाटतं. पण ते सर्व ठीक आहे, आपल्याला दुसरंच काम होतं. तर काम असं होतं की आपलं औषधाचं मशीन बंद पडलं होतं, त्यामुळे आपण जे नीट करायला टाकलं होतं ते आणायला जायचं होतं. आणि ते मशीन तर नीट झालं म्हणून ते घरी घेऊन आलो. तेवढ्यात आपल्याला फ्रीज मध्ये आंबे दिसले. मग आता आंबे काही मोकळे ठेवू शकत नाही, त्यामुळे त्याचा आपल्याला मँगो शेक बनवायचा होता. आणि मँगो शेक तर तयार झाला, पण आता मनाला तर थंडावा झाला होता, पण शरीराचं थंडाव्याचं काय, त्यामुळे निघालो होतो पोहायला. आता पोहायला गेलो, नदी एवढी मजा असते ना, पण ते तुम्ही आता ब्लॉग मध्ये बघितलं असं ना आपल्या आधीच्या. आणि फोन वगैरे घरी आलो जरा बसलोच, तर तेवढ्यात आपल्या इशूचा फोन आला होता. तिला दुकानावर दिवसभर कंटाळा आल्यामुळे ती म्हणली मला घरी न्यायली. आणि दुकानावर गेलो तर मम्मीच आहे ना, मग दुकान जायचं काम चालू होतं. आणि इशूनी घरी मॅगी आणली होती ना, आणि स्वतः शेफ झाली होती, मॅगी बनवायचं काम चालू होतं. आणि मॅगी बनवण्यासाठी तर ती किचनवर जाऊन बसली होती मॅगी बनवता. आणि तिथंच आमच्या आजीचं आहे ना चहा बनवायचं काम चालू होतं बाकी जोरात. आणि एकीकडे आजी चहा बनवती आणि एकीकडे आमची इशू मॅगी बनवत होती. आणि साधी मॅगी तर आमच्या इशूला कधी जमली, कायम चीज आणते चीज रोज मॅगी बनवती. तर ते जाऊ दे, आता तुम्ही जाटपाट किंवा फॉलो करून